बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। कधी काळी आदर्श गाव म्हणून ख्याती असलेल्या सावरगाव डुकरे येथे व्यसनाधीन मुलानं आपल्या जन्मदात्या आई वडिलांची क्रूरपणे हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेने चिखली परिसरात खळबळ उडाली असून समाजमन सुन्न झालंय। सावरगाव डुकरे या शांत गावात 5 नोव्हेंबरच्या मध्यरात्री एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडली। दारूच्या नशेत मुलानंच आपल्या गाढ झोपलेल्या आई वडिलांच्या डोक्यात आणि मानेवर कुऱ्हाडीनं वार केले। त्यामुळे दोघांचाही जागीच करुण अंत झाला। त्यानंतर त्यानं स्वतः फाशी घेऊन आत्महत्या केली। या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण गाव हादरून गेलंय। सुभाष दिगंबर डुकरे, लता सुभाष डुकरे आणि विशाल सुभाष डुकरे असं तिघाही मृतांची नावं आहेत। कुटुंबातील तिघांचाही एकाच दिवशी करुण अंत झाल्यानं गावात हळहळ व्यक्त होतीये। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विशाल डुकरे हा काही दिवसांपासून दारूच्या आहारी गेला होता। बुधवार रात्री तो मध्यधुंद अवस्थेत घरी परतला। घरात झोपलेल्या आई वडिलांच्या डोक्यावर आणि मानेवर त्यानं कुऱ्हाडीनं वार करून दोघांना जागीच ठार केलं। नंतर अपराधीपणातून किंवा नशेत असताना त्यानं घरातच फाशी घेऊन स्वतःलाही संपवलं। या घटनेमुळे सावरगाव डुकरे गावात शोककळा पसरली आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत।